सांस्कृतिक महाराष्ट्रात आता अश्लीलतेच्या घटनांनी कहर गाठलाय। सध्या खरात प्रकरण राज्यभरात गाजत असताना आता नरहरी झिरवाळांचा व्हिडिओही व्हायरल झालाय। शासकीय निवासस्थानातील ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा झिरवाळांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। ही प्रकरणं कमी होती की काय म्हणून आता IRS अधिकारी सचिन मोटे यांचं प्रकरण उघडकीस आलंय। सचिन मोटेंचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ असल्याचा दावा गोपीचंद पडळकरांनी केलाय। लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना या सभ्यतेचा विसर पडलाय की काय असा प्रश्न महाराष्ट्रापुढे उपस्थित झालाय। भोंदू अशोक खरातच्या ऐशोआरामाबाबत धक्कादायक माहिती समोर येते। तुर्कस्तानातून थेट 90 लाखाचं फर्निचर मागवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय। उत्तर पूजेच्या नावाखाली पैशाचा पाऊस पडायला लावल्याचाही आरोप खरातवर करण्यात येतोय। भीती दाखवत नकारात्मक ऊर्जा हटवण्यासाठी महागड्या फर्निचरचा तो सल्ला द्यायचा। तू मला फर्निचर दे, मग तुझं आयुष्य सुरळीत होईल असं भोंदू अशोक खरात फिर्यादींना सांगायचा। विरोध केल्यास मृत्यूची धमकी दिल्याचीही आता फिर्यादीनं तक्रार दिली आहे। राजेंद्र जासूच्या तक्रारीनं खरातचा लक्झरी चेहरा उघड झालाय। फार्म हाऊस इंटेरियर फर्निचरसाठी भक्तांकडून तो 2.5 कोटींपेक्षा जास्त रक्कम उकळायचा। खरातनं थेट तुर्कस्तानातून 90 लाखाचं फर्निचर मागवलं होतं। फार्म हाऊसच्या किचनवर 42 लाखाहून अधिकचा खर्च करण्यात आला होता। सागवान लाकूड खरेदीसाठी भक्तांवर तो दबाव टाकायचा। शालेय जीवनापासून भोंदूबाबा खरात हा उन्हाळ आणि चोरी करायचा। शाळेत असताना कोंबडी चोरायचा, अंडी चोरायचा। खरातचे किस्से वावी ग्रामस्थांकडून जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी। स्वतःला अंकशास्त्र तज्ञ म्हणावलेला कॅप्टन खरात ह्याच वावी येथील शाळेत शिकला। मात्र तो 10वीला पुरेसे गणितात मार्कही पाडू शकला नव्हता। त्यामुळे आता त्याचे रंजक किस्से जे बाहेर येत आहे। आपल्याबरोबर वावीचे काही ग्रामस्थ आहे की ज्यांना त्यांच्या वाडवडिलांनी त्या खरातच्या कारनाम्यांबद्दल सांगितलं होतं। भाऊ, काय सांगाल की काय चर्चा होती खरातच्या कारनाम्यांबद्दल? कॅप्टन खरात आता ऍक्च्युली तो कॅप्टन नाहीच आहे, तो स्वयं घोषित कॅप्टन आहे, परंतु तो इथे शिकलेलाच नाहीये। शिकलेला होता, तो 10वीला फेल आहे। तो पूर्णपणे शिकला असता तर या शाळेचे त्याच्यावर चांगले संस्कार असते, तो नक्कीच चांगले काहीतरी करत असता। परंतु त्यांनी हे जे कृत्य केलंय, हे घाणेरडे कृत्य केलंय, या शाळेचे त्याच्यावर बिलकुल संस्कार नाहीये। 10वीत शिकत असताना कॅप्टन साहेब या ठिकाणी आलेले होते। तर त्यांनी आम्हाला वर्गात बसल्यानंतर बऱ्याच मुलांना बोलून घेतलं, हुशार मुलांना, आणि सांगितलं एक विद्यार्थी आहे आमच्याच बरोबरचा आहे, त्याचं विचारलं आणि त्यांना सांगितलं का बाबा तुझा 1 नंबर येईल या शाळेमध्ये। म्हणजे शाळेत त्याचा 1 नंबर येईल। आम्हाला वाटलं अरे बाबा याचं भविष्य खरं ठरू शकतं, बालवय होतं। पण दुर्दैवानं घटना अशी घडली का तो मुलगा अक्षरशः काही मार्क्सने पास घडला। दुसराच माझा मित्र सूर्यकांत नावाचा, तो या शाळेमध्ये 2009 आमच्या बॅचचा टॉपर मुलगा प्रथम आलेला। तेव्हा हे आम्हाला कळून चुकलं की हा भोंदूगिरी, हा जे सांगतो हा सगळा थोतांडी, याच्यासोबत जो जाईल तो फसणार आहे। आमची एकच इच्छा आहे, सरकारने यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी, असे प्रकार परत घडू नये, जेणेकरून गावाचे नाव खराब होईल किंवा एखाद्या शाळेचं नाव खराब होईल। कारण या शाळेचे संस्कार खूप चांगले, आम्हाला या शाळेने खूप काही दिलंय आणि घडवलं पण आहे। आम्हाला असे संस्कार नाहीये आणि ह्याच्यामुळे बदनामी होतीये। आमची एकच इच्छा आहे का ह्या अशा लोकांना, अशा विकृतींना कठोरातल्या कठोर कारवाई व्हावी, ही सरकारकडे आम्ही विनंती करतो। अमयसह प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, वावी, नाशिक। राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक पैलू समोर येतोय। खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगू लागली। अधिकृतरित्या कोणतंही नाव समोर आलेलं नाही, तरी या चर्चेमुळे या प्रकरणाभोवतीचं गूढ आणखीन गडद झालंय। कारण आतापर्यंत समोर आलेल्या तपासातून राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत खरातचं जाळं पसरल्याचे संकेत मिळत आहेत। या आमदार पत्नीची भूमिका नेमकी काय आणि तपासून अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। स्वतःला शिवभक्त म्हणवणाऱ्या अशोक खरातनं वैजेश्वर मंदिरातील ऊर्जा संपली आहे असं सांगत मंदिर पाडण्यास सांगितलं होतं। मात्र वावीतील ग्रामस्थांनी देवावर श्रद्धा ठेवत त्याच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केले। मिरगावातील मंदिराचं महत्त्व वाढवण्यासाठी खरातने सर्व कारनामे केल्याचं आता पुजारी आणि ग्रामस्थ सांगतायत।
नाशिक जिल्हा पौराणिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक असे महत्त्वाची मंदिरं आहेत. सिन्नरला गोंदेश्वर मंदिर आहेत. आता आपण वावीला आहोत. ज्या वैजेश्वर मंदिरात आपण आहोत. हे वैजेश्वर मंदिर 1000 वर्षापूर्वीचं सांगितलं जातं आणि ह्याच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जो स्वतःला एका मंदिराचा किंवा आध्यात्मिक गुरु, धार्मिक गुरु, ज्योतिषी मानवणारा अशोक खरातशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र त्या अशोक खरातने ह्याच मंदिराला खोटं ठरवलं होतं. आपल्याबरोबर ह्या मंदिराचे पुजारी आहेत. काय सांगाल की काय तो किस्सा आहे, काय सांगितलं होतं खरातने? खरातने आम्हाला सांगितलं की हे मंदिर आणि हे देव सगळं हे तुम्ही नष्ट करा, पाडून टाका म्हणे मंदिर. आता याच्यात ऊर्जा राहिलेली नाही, काहीच राहिलं नाही म्हणे, इथं देवत्व नाही, काहीच नाही. त्यांनी मंदिर पाडून टाकायला सांगितलं होतं आम्हाला त्यावेळेस. पण आमच्या ग्रामस्थांनी काय ऐकलं नाही. त्याचं ऐकलं आणि या कानानं ऐकलं, या कानानं सोडून दिलं. अशा परिस्थितीत तो रवाना झाला. परत आजपर्यंत मंदिरात आला नाही. त्यांनी ना देवाकडं पाय करून असा पाय पुढं करून सांगितलंय की या देवात आता ऊर्जा राहिली नाही म्हणे, हे मंदिर तुम्ही पाडून टाका आणि दुसरं समोर कुठेतरी बांधा म्हणे. आता हे जवळजवळ 1000 पूर्वीचं आमचं हे वैजेश्वर मंदिर आहे. इथं त्याला आम्ही जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांना आम्ही एक आमंत्रण दिलं होतं. पण ते आमंत्रण आम्हाला नंतर असं भावलं का तो इथं आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट पाय दाखवला त्या याला पिंडीला आणि डायरेक्ट सांगितलं का इथं तुम्ही हे महादेव मंदिर जे आहे हे अजिबात इथं तुम्ही हे करू नका, याची पूर्ण ऊर्जा संपलेली आहे. असं करा, तुम्ही ईशान्येश्वर मंदिर आम्ही हे करतोय, तुम्ही त्याला मदत करा. स्वतःला शिवाचा भक्त मानवणारा आणि एक शिवमंदिर स्थापन करणारा कॅप्टन खरात हा मात्र एका दुसऱ्या पौराणिक, ज्याला एक ऐतिहासिक महत्व आहे, पौराणिक महत्व आहे, त्या मंदिराला नाकारत होता आणि स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी त्याने हे नाकारल्याचं ह्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमयसह प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, वावी, नाशिक. अशोक खरात सरकारना मारून टाका, संभाजी भिडे यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये, त्याचप्रमाणे अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर भिडे गुरुजींची प्रतिक्रिया समोर आली. मारून टाकून मोकळं व्हावं, चर्चा सुद्धा होऊ नये. नाशिकमध्ये 6 जणांसह व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा दाखल झालाय. खरात प्रकरणातील एकूण 8 व्हिडिओ व्हायरल केल्याचं आता उघड झालंय. आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच अटकेची शक्यता आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी पोलिसांनी हा मोठा इशारा दिला आहे. महादेवाचा अवतार असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू ऋषिकेश वैद्यवर गुन्हा दाखल झालाय. वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. पीडित महिला आणि ऋषिकेश वैद्य यांची फेसबुकवर ओळख झाली. त्यांनी पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधली. मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला बोलवलं. त्यानंतर तिला पुण्यातील एका लॉजमध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला. वैद्यनं महिलेचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल केले. अशोक खरात याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेनं हिंमत दाखवून ही तक्रार केली आहे. IRS अधिकारी सचिन मोटेंनी 2000 कोटींचा घोटाळा केल्याचा गोपीचंद पडळकरांनी आरोप केला आहे. नवी मुंबईत सचिन मोटेनं केलेल्या घोटाळ्यात सिडको, GST, गृहनिर्माण विभागातील बडे अधिकारी सामील असल्याचा आरोप आहे. सचिन मोटेचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओही असल्याचा पडळकरांनी दावा केला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले.